पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हा केवळ घोषवाक्य नाही, ही महाराष्ट्राच्या आत्म्याची स्पंदन आहे. जी शेकडो वर्षापासून लाखो पावलांना पंढरीकडे चालण्याची प्रेरणा देतात. टाळ्यांचा निनाद, मृदुंगाचा गजर, भगव्या पताकांची उंच भरारी आणि प्रत्येक ओठावर विठ्ठल नाम. पण कोणाची स्पर्धा नसते. जिथं लाखो माणसं भेटतात पण कोणताही भेद नसतो. जिथं प्रत्येक अनोळखी माणूसही माऊली होतो. त्या अद्भुत परंपरेचं नाव म्हणजे पंढरीची वारी. वारी फक्त पंढरपूरची नाही, तर माणूस घडवणारी चालती बोलती विद्यापीठ. लाखो पावलं पण एकच दिशा, हजारो टाळ मृदंग पण एकच नाद, लाखो चेहरे पण एकच ओळख, माऊली. महाराष्ट्राच्या रस्त्यावर आज केवळ वारी चाललेली नाही, चालला आहे शेकडो वर्षाचा इतिहास, चालली आहे माणुसकीची परंपरा आणि चालला आहे जगाला अजूनही न उलगडलेलं एक जिवंत तत्वज्ञान. जगात अनेक यात्रा होतात, पण चालणाऱ्यांनाच माऊली म्हणणारी वारी ही कदाचित जगातील एकमेव परंपरा आहे. पंढरीची वारी ही केवळ श्रद्धेचा प्रवास नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक व्यवस्थेची सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. कारण येथे कोणताही VIP नसतो, कोणतीही आरक्षित रांग नसते आणि कोणालाही पुढे जाण्याचा विशेष अधिकार नसतो. इथे प्रत्येकाचं स्थान एकच, वारकरी. आजच्या जगात माणूस स्वतःला सिद्ध करण्यात आयुष्य घालवतो, पण वारीत माणूस स्वतःला विसरायला शिकतो. कदाचित म्हणूनच वारी संपते तेव्हा प्रवास संपत नाही, तर एक नवा माणूस जन्माला येतो. लाखो लोक, शेकडो किलोमीटरचा प्रवास, तरीही ही वारी एका मोठ्या सरकारी यंत्रणेवर अवलंबून उभी नाही. तिचं खरं बळ आहे स्वयंशिस्त. टाळांच्या तालावर चालणारी ही शिस्त कोणत्याही कायद्यानं नव्हे, तर संस्काराने निर्माण केली जाते. वारीत शेतकरी आहेत, डॉक्टर आहेत, उद्योगपतीही आहेत, विद्यार्थी आहेत, अधिकारी आहेत, पण दिंडीत सर्वांची ओळख एकच, माऊली. समानतेचा हा धडा पुस्तकात नाही, जो रस्त्यावर चालताना शिकवला जातो. लोक म्हणतात चमत्कार देव करतो, पण वारीत सर्वात मोठा चमत्कार माणूस करतो. अनोळखी व्यक्तीला पाणी देतो, अन्न देतो, जागा देतो आणि आधारही देतो. रक्ताचं नातं नसतानाही माणुसकीचं नातं निर्माण होतं. हा चमत्कार कोणत्याही मंदिरात नाही, तो वारीच्या प्रत्येक पावलात दिसतो. आज मोबाईलमध्ये हजारो कॉन्टॅक्ट्स आहेत, पण मनाशी जोडलेली माणसं कमी होत नाहीत. वारी शिकवते नेटवर्कपेक्षा नातं मोठं असतं आणि वेगापेक्षा दिशा महत्वाची असते. पंढरपूर हे वारीचं अंतिम ठिकाण असू शकतं, पण वारीचा खरा शेवट तिथे होत नाही. खरी वारी तेव्हाच पूर्ण होते जेव्हा मनातील अहंकार संपतो, स्वार्थाचा भार उरतो आणि प्रत्येक माणसात विठ्ठल दिसायला लागतो. म्हणूनच वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा धडधडणारा श्वास आहे. म्हणूनच वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा धडधडणारा श्वास आहे आणि जगाला माणूस म्हणून जगाला शिकवणारी चालती बोलती विद्यापीठ. कारण पंढरीपर्यंत चालणं सोपं आहे, पण विठ्ठल मनात जागवणं हीच खरी वारी आहे. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करा आणि पाहत राहा तारा न्यूज.